नमस्कार. ईश्वर सेवामध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण देवी मातेचा शक्तिशाली मंत्र आणि त्या मंत्राचे आध्यात्मिक महत्त्व व मंत्र जप कधी आणि केव्हा करायचा ते पाहणार आहोत. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हा मंत्र देवी मातेचा शक्तिशाली मंत्र आहे आणि हा मंत्र आई तुळजाभवानीच्या पावनभूमीत जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा आपल्याला हा मंत्र पाहायला मिळतो आणि आपल्याकडून तो आपोआप वाचलाही जातो. म्हणजेच आई तुळजाभवानीच्या पावनभूमीत प्रवेश करत असतानाच आपल्याला देवी मातेचा कृपाशीर्वाद प्राप्त होतो. हा मंत्र दुर्गा सप्तशतीमध्ये आहे, ब्रह्मांड कुराणमध्येही आहे आणि देवी भागवतमध्ये सुद्धा आहे. हा मंत्र देवीच्या प्रसिद्ध मंत्रापैकी एक मंत्र आहे. हा मंत्र पूजा किंवा विवाहप्रसंगी आपण सगळ्यांनी नक्कीच ऐकलेला असेल, कारण या मंत्राला खूपच शुभ आणि मंगलकारी मानलं गेलेलं आहे. मातेला प्रसन्न करण्यासाठी हा मंत्र म्हटला जातो. हा मंत्र इतका शक्तिशाली आहे की जर आपण मनापासून आणि दररोज जर या मंत्राचा जप केला तर मातेचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. दररोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर मंत्रजप जर आपण केला तर आपली मनोकामना पूर्ण होते आणि आपल्याला आपल्या कार्यामध्ये यश प्राप्त होतं. देवी माता ही सर्वात शुभ आणि पवित्र आहे. ती तिच्या भक्तांचं जगातील सर्व वाईटांपासून दुःखांपासून रक्षण करत असते आणि आपल्या भक्ताला ध्येय आणि सकारात्मकतेचा आशीर्वाद देते. व्यक्तीला कोणत्याही समस्येपासून मुक्त होण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन या मंत्रजपामुळे मिळते. आपल्या जीवनामध्ये ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या वाईट गोष्टी, नकारात्मक गोष्टीसुद्धा या मंत्रजपामुळे निघून जातात. या मंत्राला आध्यात्मिक महत्त्वही खूप आहे. हा मंत्र नवरात्र, दुर्गापूजा किंवा अन्य देवी उपासनाच्या वेळी म्हटला जातो. हा मंत्र मातेच्या सर्वगुण संपन्न स्वरूपाचं वर्णन करतो. तिच्या कृपेने सर्व प्रकारच्या सुख, समृद्धी आणि संरक्षणाची आपल्याला प्राप्ती होते. या मंत्रात मातेला सर्व मंगलाचे मूळ आणि सर्व इच्छा पूर्ण करणारी शक्ती म्हणून संबोधलेला आहे. यामुळे हा मंत्र भक्तांना आत्मविश्वास, शांती आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करतो. या मंत्रातील त्र्यंबके हा शब्द मातेच्या त्रिनेत्रधारी स्वरूपाला सूचित करतो, जे तिच्या सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान स्वरूपाचं प्रतीक आहे. तर नारायणी हे नाव तिच्या विश्वपालक स्वरूपाला दर्शवतं, जे भगवान विष्णूच्या शक्तीशी जोडलेलं आहे. या मंत्रातून तिच्या कृपेने जीवनातील सर्व अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना केली जाते. हा मंत्र धार्मिक विधीसाठीच आहे असं नाही, तर तो आपल्या दैनंदिन जीवनातही उपयोगी आहे. या मंत्राच्या नियमित जपामुळे मन शांत होते, नकारात्मक विचार दूर होतात आणि व्यक्तीला आंतरिक शांती मिळते. हा मंत्र जपल्याने नकारात्मक शक्तीपासून, संकटांपासून आपलं रक्षण होते. आपल्याला शास्त्रशुद्ध पद्धतीने जप करायला जर आपल्या कामाच्या व्यापामुळे वेळ मिळतच नसेल तर तो आपण नामस्मरण स्वरूपातही करू शकतो. नामस्मरण स्वरूपातही आपण हा मंत्र म्हणू शकतो. त्यामुळेही आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता दूर होण्यास मदत होते. हा मंत्र नियमित किंवा दररोज जपल्यामुळं कठीण प्रसंगी किंवा संकटात मातेच्या कृपेने मार्ग सापडतो. या मंत्रातील प्रत्येक शब्दात खोल असा अर्थ दडलेला आहे. तो अर्थ काय आहे ते आपण पाहू. सर्व मंगल मांगल्ये म्हणजे सर्व मंगलाचे मूळ, सर्व प्रकारच्या कल्याणाचे आणि शुभतेचे स्रोत असणारी. शिवे म्हणजे कल्याणकारी, शुभ आणि पवित्र स्वरूप असणारी. सर्वार्थ साधिके सर्व इच्छा, ध्येय आणि उद्दिष्टे पूर्ण करणारी. शरण्ये
म्हणजे शरण येणाऱ्यांचे रक्षण करणारी, भक्तांना आश्रय देणारी. त्र्यंबके म्हणजे त्रिनेत्रधारी माता, जी सर्व विश्वाचे निरीक्षण आणि संरक्षण करते. गौरी म्हणजे शुद्ध, तेजस्वी आणि पवित्र स्वरूप असणारी शिवशक्ती. नारायणी म्हणजे भगवान विष्णूची शक्ती किंवा स्वरूप असणारी विश्वाची पालन करते. नमोस्तुते म्हणजे तुला नमस्कार असो, मी तुझ्या चरणी प्रणाम करते. हा मंत्र माता पार्वती, दुर्गा किंवा गौरी यांच्या विविध स्वरूपांचं गुणगान करतो आणि त्यांच्या शक्ती, कृपा आणि आशीर्वादाची याचना करतो. तर हा जप कसा करावा? जप करण्यापूर्वी स्नान करावं, स्वच्छ वस्त्र परिधान करावं, शांत आणि पवित्र जागी जसे की पूजाघर किंवा मंदिरात जप करावा. हा जप सकाळ किंवा संध्याकाळी, नवरात्रीत किंवा मंगळवारी किंवा शुक्रवारी करणं अतिशय उत्तम मानलं गेलेलं आहे. जप करताना मनात मातेच्या स्वरूपाचं ध्यान करायचं आणि पूर्ण श्रद्धा आणि भक्तिभावाने हा जप करायचा. जर आपण असा पूर्ण श्रद्धेने, मनापासून आणि भक्तिभावाने जप केला तर आपल्याला मातेचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो आणि सर्व प्रकारच्या सुख, समृद्धी आणि संरक्षणाची प्राप्ती होते आणि आपलं जीवन, आपलं आयुष्य सुखमय होते. सर्व शुभ गोष्टींमध्ये शुभ असणारी, कल्याणकारी, शुभता देणारी, सर्व इच्छा किंवा उद्देश पूर्ण करणारी, सर्वांना आश्रय देणारी, 3 डोळे असलेली, प्रकाश किरणाने युक्त असलेली हे नारायणी देवी किंवा दुर्गा देवी, तुला नमस्कार असो, वंदन असो. जर आपल्याला माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.